गावामध्ये 2 मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याचं सांगितलं जातं. नक्की घटना काय आहे, कशामुळे घडल्याची? आज सकाळी 2 मुली बेपत्ता झाले म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये माहिती प्राप्त झालं होत्या. दोन्ही मुलींचं वय अंदाजे 15 वर्ष आहे. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही शोध सुरू केला. मग त्या शोधामध्ये 2 बॉडी साक्री गावाच्या जवळच विहिरीत सापडलेलं आहे. ते दोन्ही बॉडी आम्ही रिकव्हरी केलेलं आहे. दोन्ही बॉडी आम्ही पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि नेमका कोणत्या कारणास्तव मृत्यू झाला या विषयावर आमचा तपास चालू आहे. आणि एक संशयित मुलगा आहे, त्याला देखील आम्ही ताब्यात घेतला. मग ही सर्व गोष्टी आम्ही तपास झाल्यानंतर एक्झॅक्ट रिझन आपल्यासोबत शेअर करता येईल. घातपाताचा संशय व्यक्त केला जातो असंही आहे. सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे. म्हणजे एक्झॅक्ट कारण डिसाईड एकदा क्लिअर झाल्यानंतर आपल्यासोबत मी शेअर करेन. पोलीस यंत्रणेचे सगळे जे अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी मी हा बोललेला आहे. पोलीस अधीक्षक साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि या माध्यमातून मी कलेक्टरशी बोलत असताना काही विषय त्यांच्याही कानावर घातले. पोलीस ॲडिशनल एसपी आहेत त्यांच्याही कानावर या ठिकाणी विषय घातले. ते भावना तीव्र आहे आणि भावना तीव्र असल्यामुळे स्वाभाविकता एखादा प्रकार घरावर दगड फेकणं, घरावर हे करणं अशा स्वरूपाचा होऊ शकतो. कारण भावना जितक्या तीव्र आहे की त्या संदर्भात याच्यामध्ये स्फोट जर झाला तर काहीही घटना घडू शकते. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये, तर शांतता राहिली पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी
आता पोलिसांनी सांगितलं ते 4 पोरं पकडले तर ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावर कारवाई, लहान मुलं आहे ते 8 पोरं. तर पोलिसांनी मान्य केलं माझ्यासमोर की त्यांना सोडतो. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना मी परत एक वेळ जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की या संदर्भातली कारवाई कठोर व्हावी यासाठी तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा. आता मी आपल्याला या संदर्भात सांगणार आहे की मुली त्या याच्या संदर्भामध्ये त्यांची डेड बॉडी जी आहे ती डिकम्पोज व्हायला लागलेली आहे. त्यांच्या तोंडातनं फेस होत आहे आणि प्रामुख्याने त्या पाण्यामध्ये होत्या. आता त्या पाण्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या पोटाचा फुगायला लागलेला आहे. अशा स्थितीमध्ये आपल्याला प्रेताची विडंबना अशी करता येणार नाही. त्याच्यासाठी